चिचुंडी परिसराने पहिल्यांदाच माझ्यासारख्या माणसाला माईक किंवा भागात माईक हातात घेताना पाहिलं असं. कारण मी अनेक सभांना वार्तांकन करायचं मला काम होतं माझ्याकडे. 15 वर्ष मी कडिले साहेबांचं मित्रांना प्रामाणिकपणे बातमी देण्याचं काम केलं. करंजी घाट उतरल्यानंतर मला त्यांचा पहिला फोन राहायचा की या भागात मला घेऊन फिरायचे यांच्या बातम्यासाठी. आणि मी देखील त्यांचं मित्रांनो प्रामाणिकपणे बातम्या देण्याचं काम केलं. त्यांच्याशी कधी प्रतारणा केली नाही. माझ्या आयुष्यात मी माझ्या आयुष्यात मी 3च नेते मंडळी या जगातून गेल्यानंतर मला माझ्या हृदयाला दुःख झालं. एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि लोकनेते एकनाथराव मुंडे साहेब आणि आता शिवाजीराव कडिले साहेब, ज्यांच्यावर मी विशेष प्रेम करत होतो, ज्यांचे विचार मला आवडत होते. खरोखर आता एकच विनंती करेन, कडिले साहेबांचे जेवढे हितचिंतक आहेत, समर्थक आहेत, त्यांनी सर्वांनी आता कुठेही साहेब नाही म्हणून अस्वस्थ न होता अक्षयदादांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. आपण जी साहेबांनी जी ही बांधलेली कार्यकर्त्यांची मोठ आहे किंवा ही जी घडी आहे ही विस्कळीत न होऊ देता अक्षयदादाच्या रूपात साहेबांना पाहावं आणि त्यांना साथ द्यावी अशी विनंती करतो आणि साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर